नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पुरस्कार आणि सन्मान या विषयावर खूप महत्त्वाचे 50+ प्रश्न पाहतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2025 पर्यंत खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत। तर तुमच्या कोणत्याही परीक्षेसाठी हा आजचा आपला व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा होणार आहे, म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा। थोडाही या व्हिडिओला स्किप करू नका। तर चला, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे 2025 सालचा, फिजिओलॉजी किंवा मेडिसिन म्हणजेच वैद्यकशास्त्र या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, मेरी ई ब्रुंको यांना, यानंतर फ्रेड रॅम्सडेल यांना आणि शिमोन साकागुची यांना प्रदान करण्यात आला आहे। म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन डी, वरीलपैकी सर्वांना। यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर नोबेल पुरस्कार 2025 फिजिओलॉजी किंवा मेडिसिन या क्षेत्रामध्ये एकूण तिघांना कोणाला, तर मेरी ई ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांना प्रदान करण्यात आला। आणि पुरस्काराचे कारण कोणते होते? तर रोगप्रतिकार शक्तीतील परिघीय सहनशीलतेचा शोध करण्यामुळे, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्या पेशींवर हल्ला करण्यापासून थांबते। यानंतर महत्त्व काय आहे याचे? तर या संशोधनामुळे स्वप्रतिरोधक रोग समजून घेणे आणि त्यावर उपचार विकसित करणे सोपे झाले आहे। तर पुरस्कार वितरण पाहून घेऊयात। तर डिसेंबर 2025 मध्ये स्टॉकहोम, स्वीडन येथे सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला दुसरा। तर 54वा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मिथुन चक्रवर्ती यांना। कोणाला? तर मिथुन चक्रवर्ती यांना। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 ची माहिती खालीलप्रमाणे। तर मिथुन चक्रवर्ती हे दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारे 54वे व्यक्ती ठरले आहे। तर हा पुरस्कार भारतीय चित्रपट सृष्टीतील अजन्म योगदानाबद्दल दिला जातो। तर दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात वर्ष 1969 मध्ये करण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिले प्राप्तकर्ता प्रसिद्ध अभिनेत्री देविका राणी आणि विजेत्याला दिली जाणारी पारितोषिके 15 लाख रुपये रोख बक्षीस आहे आणि सुवर्ण कमळ पदक आणि शाल दिली जाते। आणि हा पुरस्कार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तर्फे प्रदान केला जातो। यानंतर तिसरा प्रश्न पाहून घेऊयात। तर विद्यार्थ्यांनो, मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा किताब कोणी जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, मनिका विश्वकर्मा यांनी जिंकला आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर मनिका विश्वकर्मा आता 2025 च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये आपल्या भारताचे प्रतिनिधित्व करेल। तर आतापर्यंत आपल्या भारताकडून सुष्मिता सेन 1994 मध्ये आणि लारा दत्ता 2000 मध्ये यांनी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकलेला होता। तर विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न चौथा पाहूयात। तर 2025 मध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत? महत्त्वाचा प्रश्न। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, एकूण 139 व्यक्तींना। तर याविषयी महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे सविस्तर पाहून घेऊयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2025 साठी 139 पद्म पुरस्कारांना मान्यता दिली आहे। तर यामध्ये खालीलप्रमाणे विभागणी करण्यात आली आहे। तर पद्मविभूषण 7 जणांना, पद्मभूषण 19 आणि पद्मश्री एकूण 113 जणांना देण्यात आला। आणि पद्म पुरस्कारांची सुरुवात वर्ष 1954 मध्ये करण्यात आली। आणि हा पुरस्कार भारतरत्नानंतरचा आपल्या भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देखील मानला जातो। यानंतर पाचवा प्रश्न पाहूयात। तर 78व्या बाफ्टा पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, कॉन्क्लेव्हला। कोणाला? तर कॉन्क्लेव्ह। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार, तर यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिकी मॅडिसन अनोरा या चित्रपटासाठी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता एड्रियन ब्रॉडी द ब्रुटालिस्ट या चित्रपटासाठी। तर पुरस्काराचे नाव ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार असे आहे। तर पहिला पुरस्कार 29 मे 1949 रोजी प्रदान करण्यात आला आणि याचे मुख्य उद्देश आहे चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्तम ब्रिटिश आणि आंतरराष्ट्रीय योगदानाचा
सन्मान करणे. यानंतर 6वा प्रश्न, 2025 सालचा एबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मसाकी काशिवरा यांना. कोणाला? तर मसाकी काशिवरा यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, एबेल पुरस्कार हा नॉर्वेच्या राजाकडून दरवर्षी गणितातील उत्कृष्ट योगदानासाठी दिला जात असतो. तर एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे हा, ज्याला गणिताचा नोबेल असेही म्हणतात. तर स्थापना झाली 2002 मध्ये, पहिला पुरस्कार 2003 मध्ये देण्यात आला. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 7वा प्रश्न, तर मिस वर्ल्ड 2025 चा किताब कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, ओपल सुचाता जिंकला आहे. कोणी? तर ओपल सुचाताने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 चा मिस वर्ल्डचा किताब थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगश्रीने जिंकलेला आहे. तर विद्यार्थ्यांना आवृत्ती होती 72वी आणि कार्यक्रम हैदराबाद तेलंगणामध्ये झाला आणि पहिली आवृत्ती 1951 मध्ये झालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न 8वा आहे. तर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025 कोणत्या भारतीय संस्थेला नुकताच देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, एज्युकेट गर्ल्स या. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025 मध्ये या सालचा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आपल्या भारतातील मुलींना शिक्षित करा म्हणजेच एज्युकेट गर्ल्स या संस्थेला प्रदान करण्यात आलेला आहे. तर या संस्थेचं कार्य आहे ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलींच्या शिक्षणातील लैंगिक अन्याय दूर करणे असे. तर विनोबा भावे हे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय होते. तर हा पुरस्कार आशियातील नोबेल पुरस्कार म्हणूनही ओळखला जातो. तर रॅमन मॅग्सेसे पुरस्काराची स्थापना 1957 साली करण्यात आलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या लेखकाला 2025 चा पेन पिंटर पुरस्कार नुकताच मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, लीला अबोलेला यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर पेन पिंटर पुरस्कार, तर लीला अबोलेला सुदानी स्कॉटिश लेखिका आहेत या. तर पेन पिंटर पुरस्कार साहित्यिक सन्मान जो 2009 मध्ये इंग्रजी पेनने म्हणजेच इंग्लिश पेन स्थापित यांनी केला. तर पुरस्काराचे नाव नोबेल पारितोषिक विजेते नाटककार हॅरोल्ड पिंटर यांच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे. तर हा पुरस्कार UK, आयर्लंड, प्रजासत्ताक किंवा राष्ट्रकुल देशांमध्ये राहणाऱ्या लेखकांना प्रदान केला जात असतो. यानंतर 10वा प्रश्न, 43व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, नितीन गडकरी यांना. कोणाला? तर नितीन गडकरी यांना. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण याची महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर 43व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आलेला आहे. तर हा पुरस्कार देशाच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींना दिला जात असतो. तर यानंतर गडकरी यांचे रस्ते वाहतूक व महामार्ग विकासासाठी कार्य, सुशासन आणि नेतृत्व यामुळे त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. यानंतर 11वा प्रश्न, तर 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार नुकताच कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ए व बी दोन्ही, म्हणजेच विक्रम मेसी यांना आणि शाहरुख खान यांना मिळालेला आहे. लक्षात ठेवा. आणि अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला? तर राणी मुखर्जीला मिळालेला आहे. ही सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर शाहरुख खान चित्रपट जवान आणि विक्रम मेसी चित्रपट 12th फेल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सामायिकपणे मिळालेला आहे. तर शाहरुख खानसाठी हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण आहे? तर राणी मुखर्जी. यानंतर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट आहे 12th फेल आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आपल्या भारतातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, स्थापना केव्हा झाली? तर 1954 मध्ये स्थापना करण्यात आली. यानंतर 12वा प्रश्न, तर राष्ट्रीय युवा पुरस्कार 2025 चे विजेते कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आकर्ष श्राफ आहेत. कोण? तर आकर्ष श्राफ. तर यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊयात. प्रश्न आहे आपला 13वा. तर विद्यार्थ्यांनो, 2025 चा GP बिर्ला मेमोरियल पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर व्ही नारायणन यांना. कोणाला? तर डॉक्टर व्ही नारायणन यांना. तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ते इस्रो मधील एक वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत आणि
त्यांनी भारतीय अंतराळ कार्यक्रमामध्ये खूप महत्त्वपूर्ण योगदान देखील दिलेले आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या लेखकाला 34वा व्यास सन्मान 2024 मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सूर्यबालाला. कोणाला? तर सूर्यबाला. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 15वा. तर खालीलपैकी कोणत्या शहराला आपल्या भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए इंदोरिया. कोणत्या? तर इंदोरिया. यानंतर 16वा प्रश्न, मार्च 2025 मध्ये 34वा सरस्वती सन्मान 2024 कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी भद्रेश दास यांना. कोणाला? तर भद्रेश दास यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, पुरस्कृत ग्रंथ स्वामी नारायण सिद्धांत सुधा संस्कृत ग्रंथ. तर पुरस्कार विजेते साधू भद्रेश दास आहेत आणि पुरस्काराचे नाव सरस्वती सन्मान आणि स्थापना वर्ष 1991 आणि प्रथम विजेते हरिवंश राय बच्चन. यानंतर विद्यार्थ्यांनो, बक्षीस रक्कम आहे एकूण 15 लाख रुपये आणि प्रदाता संस्था तर के बिर्ला फाउंडेशन. आणि याचे मुख्य मुद्दा काय असणार आहे? तर सरस्वती सन्मान हा आपल्या भारतातील सर्वात प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कारांपैकी एक आहे आणि हा सन्मान भारतीय भाषांतील उत्कृष्ट साहित्य कृतीसाठी दिला जातो. तर विद्यार्थ्यांनो, 2024 साली हा सन्मान साधू भद्रेश दास यांना त्यांच्या संस्कृत ग्रंथ स्वामी नारायण सिद्धांत सुधा साठी मिळालेला आहे. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आपला आहे 17वा. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नुकताच कलिंगरत्न पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी धर्मेंद्र प्रधान यांना. कोणाला? तर धर्मेंद्र प्रधान यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर कलिंग रत्न पुरस्कार 2024 केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आणि हा पुरस्कार कलिंग फाउंडेशन ट्रस्ट भुवनेश्वर तर्फे दिला जात असतो आणि शिक्षण, सामाजिक कार्य आणि राष्ट्र निर्मिती क्षेत्रातील योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात येत असतो आणि स्थापना झाली 1990 मध्ये आणि याचे संस्थापक आहेत बिजू पटनायक. ठीक आहे, सर्वांनी ही माहिती लक्षात ठेवत चला. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 18वा. तर खालीलपैकी कोणाला 2025 चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी वर्षा देशपांडे यांना. कोणाला? तर वर्षा देशपांडे यांना. तर याविषयी आपण महत्त्वाची शॉर्टमध्ये माहिती पाहूयात. तर 2025 च्या संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्काराची वैयक्तिक श्रेणीतील वर्षा देशपांडे यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 19वा. तर 2025 चा कलिंग रत्न पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए धर्मेंद्र प्रधान यांना मिळाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाची सूचना. तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त 2000 लाईक ठेवलेलं आहे. किती? तर फक्त 2000 लाईक. तर सर्वांनी आपले 2000 लाईक लवकरात लवकर पूर्ण करा. आणि विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला खूप महत्त्वाचे 2 प्रश्न दिलेले आहेत. त्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. तर तुमचं कॉमेंटमधले उत्तर पाहून आणि आपल्या या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट पाहून मलाही पुढील व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन आणि बळ मिळत असतं. म्हणून सर्वांनी लवकरात लवकर आपले हे टार्गेट पूर्ण करत जा. तर चला पुढील प्रश्नाला आपण सुरुवात करूया. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 20वा. तर 2025 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी बानू मुश्ताक यांना. कोणाला? तर बानू मुश्ताक यांना. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, पुरस्कार विजेते बानू मुश्ताक, कृतीचे नाव हर्ट लॅम्प आणि कृतीचा प्रकार 12 कथांचा संग्रह आणि या पुरस्काराचे नाव आहे इंटरनॅशनल बुकर प्राइज आणि प्रारंभ वर्ष 2005 हे आहे आणि पुरस्काराची अट इंग्रजीमध्ये अनुवादित आणि युनायटेड किंगडम किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जात असतो. आणि मुख्य मुद्दे काय असणार आहेत? तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा जागतिक स्तरावर सर्वात प्रतिष्ठित साहित्यिक सन्मानांपैकी एक आहे आणि 2025 मध्ये बानू मुश्ताक यांना त्यांच्या उत्कृष्ट कथा संग्रह हर्ट लॅम्पसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. यानंतर 21वा प्रश्न,
डिजिटल पेमेंट्स पुरस्कार 2024-25 कोणत्या बँकेला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला. कोणाला? तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला. यानंतर पुढील प्रश्न, 2025चा 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, विनोद कुमार शुक्ल यांना देण्यात आला. कोणाला? तर विनोद कुमार शुक्ल यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विनोद कुमार शुक्ल हे छत्तीसगडमधील पहिले व्यक्ती आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आणि याची स्थापना 1961 मध्ये करण्यात आली आणि पहिला विजेता जी शंकर कुरूप हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 23वा. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025चा जागतिक अन्न पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, मारियांगेला डांगारिया यांना मिळालेला आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या लेखकाला त्यांच्या फिर उगना या काव्यकृतीसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 हिंदी भाषामध्ये देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पार्वती तिर्की यांना. कोणाला? तर पार्वती तिर्की यांना. तर यानंतर शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर डॉक्टर पार्वती तिर्की यांची हिंदीतील साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 साठी नुकतीच निवड झाली आहे. यानंतर 25वा प्रश्न, ब्रेकिंग न्यूज रिपोर्टिंग श्रेणीमध्ये कोणत्या मीडिया संस्थेला 2025चा पुलित्झर पुरस्कार देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वॉशिंग्टन पोस्ट. लक्षात ठेवा. तर पहिला पुरस्कार 1917 मध्ये देण्यात आला. यानंतर पुढील प्रश्न, तर 2025चा दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सर्वप्रिया सांगवान यांना. कोणाला? तर सर्वप्रिया सांगवान यांना. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 27वा. तर 2025चा प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लिऊ जियाकुन यांना. यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार 2025 मध्ये या पुरस्काराचे विजेते लिऊ जियाकुन हे आहेत आणि राष्ट्रीयत्व चीन आणि व्यवसाय वास्तू विशारद आणि पुरस्काराचे नाव प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार आणि स्थापना 1979 मध्ये झाली आणि प्रदाता संस्था आहे. ह्यात फाउंडेशन आणि उपनाम आर्किटेक्चर नोबेल असे उपनाम आहे आणि आपल्या भारताचा गौरव यामध्ये तर 2018 मध्ये बाळकृष्ण दोशी हे प्रित्झकर पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय वास्तु विशारद ठरले आहेत. आणि मुख्य मुद्दा, प्रित्झकर पुरस्कार हा वास्तुकलेच्या क्षेत्रातील सर्वोच्च जागतिक सन्मान मानला जातो आणि 2025 मध्ये लिऊ जियाकुन यांना त्यांच्या अभिनव आणि सांस्कृतिक दृष्ट्या संवेदनशील वास्तुकलेला हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेला आहे. यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न, एप्रिल 2025 मध्ये पंतप्रधान मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मित्र विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, श्रीलंका या. कोणत्या? तर श्रीलंका या. तर यानंतर पुढील प्रश्न 29वा. तर 2025चा युनेस्को प्रेस फ्रीडम पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, ला प्रेस निकाराग्वा. यानंतर पुढील प्रश्न 30वा. तर 2024 मध्ये किती प्रतिष्ठित व्यक्तींना भारतरत्न मिळालेला आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, एकूण 5. किती? तर 5. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, पुरस्काराचे नाव आहे भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार आणि स्थापना 2 जानेवारी 1954 मध्ये करण्यात आली आणि मुख्य उद्देश आहे आपल्या भारतीय नागरिक किंवा परदेशी नागरिकांना देशासाठी उल्लेखनीय सेवा केल्याबद्दल सन्मानित करणे. आणि 2024 मध्ये भारतरत्न मिळालेल्या व्यक्ती पाहून घेऊयात. तर कर्पूरी ठाकूर लोकनेता आहेत, बिहारचे 11वे मुख्यमंत्री आहेत हे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लालकृष्ण अडवाणी आपल्या भारताचे 7वे उपप्रधानमंत्री होते आणि चरण सिंग आपल्या भारताचे 5वे पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री. आणि पामुलापार्थी व्यंकट ते होते नरसिंगराव आपल्या भारताचे 9वे पंतप्रधान. त्यांचा कार्यकाळ 1991 ते 1996 असा होता.
यानंतर विद्यार्थ्यांनो, स्वामीनाथन आपल्या भारताच्या हरित क्रांतीचे जनक होते. आणि यानंतर मुख्य मुद्दा आहे याचा, तर आपला भारतरत्न हा देशासाठी अत्युत्तम योगदान देणाऱ्या नागरिकांना दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आणि 2024 मध्ये वरील 5 नेत्यांना त्यांच्या योगदानासाठी हा सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर 2024च्या फिफा पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, व्हिनिसियस ज्युनियरने. लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर फुटबॉल आणि संबंधित माहिती, तर खेळाडू ब्राझिलियन व्यावसायिक फुटबॉलपटू आणि क्लब रिअल मॅद्रिद, ला लिगा आणि राष्ट्रीय संघ ब्राझील हा आहे आणि पद आहे फॉरवर्ड. आणि संस्थेची माहिती देखील पाहून घेऊयात. तर लॉंग फॉर्म आहे फेडरेशन इंटरनॅशनल दी फुटबॉल असोसिएशन आणि मुख्यालय झुरिच, स्वित्झर्लंड आणि स्थापना 21 मे 1904 आहे आणि विद्यमान अध्यक्ष जियानी इन्फॅन्टिनो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मुख्य मुद्दा, तर हा ब्राझिलियन फॉरवर्ड रिअल मॅद्रिद आणि ब्राझील राष्ट्रीय संघासाठी खेळतो आणि फिफा हा जागतिक फुटबॉलमध्ये शासक संस्थान असून जागतिक स्पर्धा आयोजित करत असते. यानंतर पुढील प्रश्न, ऑस्कर 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, अनोराने. कोणी? तर अनोराने. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता एड्रियन ब्रॉडी आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक शॉन बेकर आणि स्थापना वर्ष 1929 आहे आणि विशेषत्व जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार मानले जातात. आणि मुख्य मुद्दा काय आहे, तर ऑस्कर पुरस्कार चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट कलाकृती, अभिनय आणि दिग्दर्शन यांच्यासाठी दरवर्षी दिला जात असतो. यानंतर पुढील प्रश्न, वर्ल्ड लॉ काँग्रेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय वकील कोण बनले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, भुवन रिभू. कोण? तर भुवन रिभू. यानंतर पुढील प्रश्न, आयफा अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, कार्तिक आर्यनला. कोणाला? तर कार्तिक आर्यनला. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मधील चित्रपट कोणता होता यांचा? तर भूल भुलैया 3 आणि अभिनेता कार्तिक आर्यन रुहान रूह बाबाची भूमिकामुळे आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक किरण राव आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट मिसिंग लेडीज हा. यानंतर विद्यार्थ्यांना मुख्य मुद्दा, तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आपल्या भारतातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट सन्मान आहे जो दरवर्षी उत्कृष्ट अभिनय, दिग्दर्शन आणि कलाकृतीसाठी दिला जात असतो. यानंतर पुढील प्रश्न, 2025चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कुमार मंगलम बिर्ला यांना. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना देण्यात आला आणि हा पुरस्कार आपल्या भारताच्या समाजकला आणि संस्कृतीमध्ये उल्लेखनीय योगदानासाठी दिला जात असतो. आणि सोहळा मुंबईमध्ये झाला आणि प्रमुख पाहुणे मोहनजी होते आणि बिर्ला हे आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष असून आपल्या भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये त्यांचे नेतृत्व खूप महत्त्वाचे ठरले आहे. यानंतर पुढील प्रश्न, 2025 मध्ये 67वे ग्रॅमी पुरस्कार किती भारतीयांना जिंकले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, एकूण 1. किती? तर एकूण 1. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 67वे ग्रॅमी पुरस्कार 2 फेब्रुवारी 2025 रोजी लॉस एंजेलिस येथे झाले. तर भारतीय गायिका आणि संगीतकार चंद्रिका टंडन यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला. तर त्यांचा अल्बम त्रिवेणीसाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर श्रेणी सर्वोत्कृष्ट न्यू एज, ॲम्बियंट किंवा चांट अल्बम. यानंतर या यशामुळे आपल्या भारताचे जागतिक संगीत क्षेत्रामध्ये नाव उज्ज्वल झालेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 37वा. तर ऑस्कर 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर ऑप्शन डी, मिकी मॅडिसन यांनी. कोणी? तर मिकी मॅडिसन. तर यानंतर शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अनोरा चित्रपटासाठी मिकी मॅडिसनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यानंतर पुढील प्रश्न, ICC पुरस्कार 2024 मध्ये पुरुष क्रिकेटपटू ऑफ द इयर म्हणजे सर गारफिल्ड सॉवर्स ट्रॉफी पुरस्कार कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जसप्रीत बुमराहने जिंकले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महत्त्वाचे मुद्दे,
तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC स्थापना 15 जून 1909 मध्ये झाली. मुख्यालय दुबई संयुक्त अरब अमिरातीमध्ये आहे. अध्यक्ष आहेत जय शहा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO आहेत संजोग गुप्ता आणि उद्देश आहे जागतिक स्तरावर क्रिकेटचा विकास व व्यवस्थापन करणे. तर यानंतर पुढील प्रश्न, तर 2025 चा रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कार कोणाला मिळाला? तर ऑप्शन ए मृदालिका झा यांना मिळालेला आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, 2024 चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार किती खेळाडूंना देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ई यापैकी सर्वांना, म्हणजेच मनू भाकर, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार आणि डी गुकेश यांना, म्हणजेच योग्य उत्तर वरील पैकी सर्वांना. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार स्थापना 1991 ते 1992 मध्ये झाली. पूर्वीचे नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, मंत्रालय युवा घडामोडी आणि क्रीडा मंत्रालय, बक्षीस रक्कम 25 लाख रुपये. पहिला प्राप्तकर्ता विश्वनाथन आनंद बुद्धिबळमधील आणि 2025 चे प्रमुख प्राप्तकर्ते खालीलप्रमाणे पाहूयात. तर डी गुकेश आहे बुद्धिबळमधील, हरमनप्रीत सिंग आहे हॉकीमधील आणि प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्स आहे आणि मनू भाकर आहे शूटिंगमधील. आणि या पुरस्काराला आपल्या भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान देखील मानले जाते. यानंतर पुढील प्रश्न, कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी सचिन तेंडुलकर यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हा सन्मान मिळवणारा सचिन हा 31वा व्यक्ती ठरलेला आहे. तर कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार 1994 मध्ये सुरू करण्यात आला. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 42वा. तर 2024 चा अर्जुन पुरस्कार किती खेळाडूंना देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकूण 34 जणांना. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या बँकेला 2024 चा सर्वोत्कृष्ट बँक ऑफ इंडिया पुरस्कार मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए SBI या बँकेला. कोणत्या? तर स्टेट बँक ऑफ इंडिया या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, स्थापना झाली 1 जुलै 1955 मध्ये. SBI ची मुख्यालय मुंबई महाराष्ट्रामध्ये. अध्यक्ष छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी आणि SBI ही आपल्या भारताची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील एक बँक आहे आणि पूर्वीचे नाव इम्पेरियल बँक ऑफ इंडिया आणि नियंत्रण संस्था भारतीय रिझर्व्ह बँक. त्यानंतर पुढील प्रश्न, मिस इंडिया 2024 ची विजेती कोण बनली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी निकिता पोरवाल. कोण? तर निकिता पोरवाल. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, फेमिना मिस इंडिया 2024 विजेती निकिता पोरवाल. तर मूळ गाव उज्जैन मध्य प्रदेश आणि स्पर्धा फेमिना मिस इंडिया 2024 आणि पुढील पाऊल मिस वर्ल्ड 2026 मध्ये आपल्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. आणि निकिताने तिच्या आत्मविश्वास, सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या बळावर ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि या विजयामुळे मध्य प्रदेशाने पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवरील हा किताब पटकावला आहे. यानंतर पुढील प्रश्न, 2024 चा नोबेल शांतता पुरस्कार कोणत्या संस्थेला देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए निहोन हिंडांक्यो संघटनेला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर का देण्यात आला? तर अण्वस्त्रांविरुद्ध मोहीम चालवायची म्हणून. आणि निहोन हिंडाक्यो म्हणजे काय? तर जपानी अण्वस्त्र विरोधी संघटना आहे. यानंतर पुढील प्रश्न, 2024 चा BCCI पॉली उमरीगर पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जशप्रीत बुमराहला. तर यानंतर या पुढील प्रश्न 47वा, 2024 च्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वरील पैकी दोघांना, म्हणजेच गेरी रुवकुण आणि विक्टर एम्ब्रोस यांना. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विजेते विक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुवकुण. यानंतर पुरस्काराचे कारण, तर मायक्रो RNA चा शोध आणि जनुकांच्या नियमनातील त्यांच्या भूमिकेचा अभ्यास केल्यामुळे. आणि संशोधन क्षेत्रे पेशींची वाढ, कार्य आणि जनुकांचे नियंत्रण समजावून घेणे. आणि या संशोधनामुळे जनुक अभिव्यक्ती आणि मानवी रोगांच्या उपचारांबाबत नवीन दिशा मिळाली. तर मायक्रो RNA हे लहान RNA अणू असून ते पेशींच्या कार्यावर नियंत्रण ठेवतात आणि हा शोध
आधुनिक आण्विक जीवशास्त्रातील एक मोठा टप्पा मानला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, 2024 चा सर्वोत्तम कृषी राज्य पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. या पुरस्काराचे नाव सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार 2024 हे आहे आणि विजेता राज्य आपले महाराष्ट्र आणि पुरस्कार देण्याची संस्था 15वी कृषी नेतृत्व समिती. पुरस्कार स्वीकारणारे आहेत एकनाथ शिंदे आणि हा सन्मान महाराष्ट्राच्या शाश्वत शेती, नवकल्पना आणि कृषी उत्पादन वाढीतील योगदानासाठी देण्यात आला आणि या पुरस्कारामुळे आपल्या महाराष्ट्राने राष्ट्रीय कृषी क्षेत्रामध्ये अग्रस्थान कायम ठेवले आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, तर संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, तर वर्षा देशपांडे यांना. कोणाला? तर वर्षा देशपांडे यांना. यानंतर 50वा प्रश्न, तर 2024 चा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, हान कांग यांना. कोणाला? तर हान कांग यांना. त्याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना 2024 चा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. तर त्यांना हा सन्मान त्यांच्या तीव्र काव्यात्मक गाद्यासाठी देण्यात आलेला आहे. तर पुरस्काराची रक्कम आहे 11 दशलक्ष स्वीडिश क्राऊन, म्हणजे 11 मिलियन स्वीडिश क्राऊन. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, साहित्यातील पहिला नोबेल पुरस्कार वर्ष 1901 मध्ये देण्यात आला होता. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 51वा. तर सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या, कारण महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम म्हणजेच UNEP आणि प्लॅनेट ए द्वारे कोणत्या भारतीयाला 2025 चा यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन ए, जिनाली मोदी यांना. कोणाला? तर जिनाली मोदी यांना. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबईतील जिनाली मोदी यांना UNEP आणि प्लॅनेट ए कडून यंग अर्थ चॅम्पियन्स 2025 पुरस्कार नुकताच मिळालेला आहे. तर केळीच्या देठांचे रूपांतर चमड्याला शाश्वत पर्याय असलेल्या बॅनोफी चमड्यामध्ये केल्याबद्दल त्यांना हे पारितोषिक देण्यात आले आहे आणि त्यांची कंपनी केळीच्या फायबरपासून चमडे बनवते, ज्यामुळे पाण्याचा वापर आणि कार्बन उत्सर्जन कमी होत असते. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे आपला 52वा. तर कृषी माध्यम पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आमशी प्रसन्न कुमार यांना. कोणाला? तर आमशी प्रसन्न कुमार. याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर म्हैसूरचे ज्येष्ठ पत्रकार आमशी प्रसन्न कुमार यांची होंबळे संहिता हरिणी कुमार माझी कृषी माध्यम पुरस्कार 2025 साठी नुकतीच निवड झालेली आहे. तर कृषी पत्रकारितेतील विशेषतः प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे शेतकऱ्यांना जागरूक करण्यामध्ये त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान देण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाला 2025 चा जागतिक पर्यटन पुरस्कार देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, आंध्र प्रदेशला. कोणाला? तर आंध्र प्रदेश या राज्याला. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारतातील सर्वात उद्योन्मुख पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून राज्याला सादर करण्याच्या उत्कृष्ट प्रयत्नांना मान्यता देऊन आंध्र प्रदेश पर्यटन विभागाला जागतिक पर्यटन पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर 54वा प्रश्न, तर द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी आपल्या भारतातील पहिली महिला हॉकी प्रशिक्षक कोण ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, प्रीतम सिवाच ठरली आहे. कोण आहे ती? तर प्रीतम सिवाच. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या भारतीय महिला हॉकी संघाच्या माजी कर्णधार प्रीतम सिवाच या द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणाऱ्या आपल्या देशातील पहिल्या महिला हॉकी प्रशिक्षक आहेत. तर 2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये प्रीतम सिवाच भारतीय महिला हॉकी संघाची प्रशिक्षक होती. तर हॉकीमधील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रीतम सिवाच यांना 1998 मध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर 2021 मध्ये त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 55वा प्रश्न पाहून घेऊयात आणि आपला हा शेवटचा प्रश्न असणार आहे. तर राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, वरील सर्वांना, म्हणजेच प्रोफेसर बनवारीलाल यांना, यानंतर वैद्य ET नीलकंठन यांना आणि वैद्य भवन यांना. लक्षात ठेवा, वरील सर्वांना.
तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर आयुष मंत्रालयाने प्राध्यापक बनवारीलाल गौर, वैद्य ई.टी. नीलकंठन मूस आणि वैद्य भावना पराशर यांना शैक्षणिक, पारंपरिक आणि आयुर्वेद क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार 2025 नुकताच प्रदान केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली फक्त तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर विद्यार्थ्यांनो, सर्वांनी या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कारण खूप सोपे आणि महत्त्वाचे प्रश्न असल्यामुळे तुमच्यासाठी हे प्रश्न मी ठेवले. तर प्रश्न पाहूयात. 2024चा सर्वोत्तम कृषी राज्य पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर कमेंटमध्ये सांगा. आणि पुढील प्रश्न आहे आपला दुसरा. तर मिस युनिव्हर्स इंडिया 2025चा किताब कोणी जिंकला आहे? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सर्वांनी कमेंटमध्ये कळवा. तुमची प्रतिक्रिया समजू द्या मला. आणि यानंतर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ खरंच आवडलेला असेल तर सर्वांनी आपल्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट पूर्ण करा. म्हणजे त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.